नमस्कार, मी आहे संध्या आणि आज आपण पाहणार आहोत की एस-आय-पी म्हणजे काय? तर एस-आय-पी चे फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे आपण दर महिन्याला हळूहळू थोडे-थोडे पैसे गुंतवत असतो. त्यालाच एस-आय-पी म्हणतात. एस-आय-पी ही इंडेक्स फंड किंवा म्युच्युअल फंड या दोन्हीमध्ये केली जाते. जर म्युच्युअल फंड रिस्की वाटत असेल तर तुम्ही इंडेक्स फंड मध्ये गुंतवू शकता. आपण लहानपणापासून आजोबा, आजी किंवा आपले वडीलधारी माणसं असतात त्यांना फक्त बँकेमध्ये एफ-डी करताना पाहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला वाटतं की एफ-डी करणं हे खूप सुरक्षित आहे आणि आपणही एफ-डीच करावं. पण थांबा, एफ-डीवर तुम्हाला तेवढे जास्त रिटर्न मिळत नाहीत, जेवढे तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये किंवा इंडेक्स फंडमध्ये एस-आय-पी केल्यावरती तुम्हाला रिटर्न्स मिळतात. त्यामुळे अगोदर एस-आय-पीची माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. एस-आय-पी तुम्ही 500 ते 1000 पासून करू शकता. असं नाही की तुम्हाला एकदाच 50-60 हजार किंवा 5-6 लाख असे पैसे गोळा करून भरावे लागतील असं नसतं. एस-आय-पी ही 500 रुपयांपासूनही सुरू करता येते. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एकदाच मोठी रक्कमही इन्व्हेस्ट करू शकता, पण त्याला एस-आय-पी म्हणत नाहीत, तर लमसम म्हणतात. एस-आय-पी हे कोण करू शकतं? एस-आय-पी हे कोणीही करू शकतात. बिझनेस वुमन्स करू शकतात किंवा हाऊसवाईफ करू शकतात किंवा स्टुडंट करू शकतात, बिझनेसमॅन करू शकतात, नोकरदार करू शकतात. जे थोडेसेही पैसे इन्व्हेस्ट करू शकते त्याने पैसे इन्व्हेस्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण की आता तुम्ही जेवढं इन्व्हेस्ट करू शकाल तेवढं करत राहा. कारण की ते तुम्हाला भविष्यामध्ये खूप उपयोगी येणार आहे. एस-आय-पी करणं हे तुम्ही 20 वर्षापासून सुरू केली पाहिजे. म्हणजे तुम्ही आणखी 20 वर्षानंतर म्हणजे 40 वर्षाचे होईपर्यंत जेव्हा तुम्ही एस-आय-पी करून पैसे काढताल, तेव्हा 40 वर्षाचे असताना तुमच्याजवळ लाखावरती पैसा असेल आणि तुमची लाईफ ही तुम्ही खूप एन्जॉय करू शकाल. पण आता जर फक्त एन्जॉय करण्यावरती पैसा उडवत असाल, एस-आय-पी कडे लक्ष देत नसताल किंवा पैसे इन्व्हेस्ट करायचे जर काहीच तुमचा प्लॅन नसेल, तुम्हालाच पश्चाताप होणार आहे की मी अगोदरपासूनच इन्व्हेस्ट का केली नाहीये. तुम्ही म्हणताल की एफ-डी केल्यावरती तुम्हाला व्याज मिळतं. पण एफ-डीवरती तेवढं व्याज मिळत नाही जेवढं तुम्ही म्युच्युअल फंडमधून रिटर्न्स मिळवू शकता. आणि महागाई एवढी वाढत चालली आहे की तुम्ही एफ-डी जरी केलेले पैसे नंतर बँकेतून 10 वर्षानंतर जेव्हा तुम्ही पैसे ते बाहेर काढताल, तेव्हा त्या पैशाची किंमत खूप कमी झालेली असेल. पण जेव्हा तुम्ही त्या पैशांची एस-आय-पी केलेली असेल, तेव्हा तुम्हाला रिटर्न्स एवढे जास्त मिळतील की तेव्हा महागाई किती वाढलेली असली तरी तुमचे रिटर्न्स पण कंपाऊंड होऊन खूप जास्त आलेले असतील. मी म्हणत नाहीये की एफ-डी करू नये, पण एफ-डी मध्ये कोणता पैसा ठेवावा हे पण माहिती असणं गरजेचं आहे. तर एफ-डी मध्ये तुम्ही असा पैसा ठेवा, जे तुम्हाला येईल त्या 1-2 वर्षात किंवा 5 वर्षात लागणार आहे. म्हणजे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नांसाठी पैसे जर तुम्हाला लागणार असतील, तर त्या पैशाने तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू नका. कारण की तिथे रिस्कही असते. 4-5 वर्ष जेव्हा तुम्ही काढता तेव्हा मार्केट जर खाली गेलेलं असेल, तर तुम्हाला नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे असे पैसे तुम्ही एफ-डीमध्ये ठेवा. म्हणजे तुम्हाला त्यावरती 7-8% काय बँक रेट चालू असेल, ते तुम्हाला व्याज मिळेल. आणि एस-आय-पीमध्ये असे पैसे ठेवा, की तुम्हाला ते आताच त्या पैशांची काहीच गरज पडणार नाहीये. तुम्ही 10-20 वर्षानंतर त्या पैशांना म्हणजे 10-20 वर्षानंतरही पैसे ते काढले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. असे पैसे तुम्ही एस-आय-पी किंवा लमसम करून म्युच्युअल फंडमध्ये किंवा इंडेक्स फंडमध्ये गुंतवत राहा. जर तुम्हाला म्युच्युअल फंड रिस्की वाटत असेल, तर तुम्ही इंडेक्स फंडमध्ये गुंतवणूक करा. कारण की इंडेक्स फंडमध्ये तुमचे पैसे 10-20 वर्षानंतर नक्की खूप जास्त रिटर्न्स मिळतात. कारण की मार्केट हे कितीही खाली पडत असलं तरी कधी ना कधी ते वर जाणार आहे. भविष्यात ते वरच जात राहतं. समजा तुम्ही एस-आय-पी करत आहात आणि तुमचे काही हप्ते बाउन्स झाले, तरी त्याचा काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. कारण की जेव्हा तुम्ही एस-आय-पी करत असता, तेव्हा हप्ते बाउन्स झाले तरी त्याचा तुमच्या एस-आय-पी वरती थोडासा परिणाम होतो. कारण की ते कंपाउंडिंग होताना तेवढे तुम्हाला जेवढे जास्त कंपाउंडिंग भेटायचे तेवढे भेटणार नाही. पण असं नाही की ई-एम-आयचे हप्ते बाउन्स झाल्यावर जसे तुम्हाला चार्जेस लागतात, तसं एस-आय-पीचे हप्ते बाउन्स झाल्यावरती चार्जेस लागतील असं काही नसतं. महिलांनी तरी एस-आय-पीमध्ये पूर्णपणे सहभाग घेतला पाहिजे. कारण की असं कोणालाच माहिती नसतं की भविष्यामध्ये आपल्यापुढे कोणती समस्या येणार आहे, कोणती निगेटिव्ह सिच्युएशन येऊ शकते. त्यामुळे महिलांनी एस-आय-पी करून थोडी का होईना 500-500 तरी इन्व्हेस्ट करून आपल्या भविष्यासाठी पैसे स्वतःच्या नावावरती पैसे जमा केले पाहिजेत. कारण की जेव्हा देव न करो जर भविष्यात एकटी राहायची वेळ आली, तर तुम्ही स्वतःला सावरू शकाल. आता तुम्ही जर छोटी-छोटी जरी एस-आय-पी करताल, तर तुम्हाला 10-20 वर्षानंतर लाखोमध्ये पैसा येईल. एस-आय-पीमध्ये तुम्ही जेवढे पैसे भरतात, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कंपाउंडिंग होऊन जास्त पैसे मिळतात. आता तुम्ही म्हणताल, की एस-आय-पी काय हे कळलं कसं? एस-आय-पी कुठं सुरू करावी? तर अशा भरपूर ब्रोकर ॲप्स आहेत, जिथे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता.
तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये झिरोधा कॉइन असलेली ॲप जी झिरोधाचीच आहे ही ॲपची लिंक देते. तिथून तुम्ही ती डाउनलोड करून तिथं तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करून तिथं तुम्ही SIP सुरू करू शकता. तुम्हाला जर समजलं असेल की SIP काय आहे आणि SIP का करावी, जर तुम्हाला ही माहिती आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.